नमस्कार प्रेक्षकांनो, जुळली गाठ ग या मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार भागामध्ये मित्रांनो आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय। तर मित्रांनो आपल्याला खतरनाक असा कोर्टातला ड्रामा ट्विस्ट आता पाहायला मिळणार आहे। नवीन प्रोमो जो काही मालिकेचा आपल्याला दाखवण्यात आलाय मित्रांनो, तो बघून अक्षरशः तुम्हाला सगळ्यांनाच आता धक्का बसणार आहे। कारण सावी निर्दोष असून सुद्धा तिला पुन्हा जेलमध्ये टाकण्याचा जो काही खेळ रचला जातो आणि हा डाव इतका काही भयंकर असतो की सावीची आता सुटका होणं थोडं अशक्यच वाटत आहे। धैर्यने आधीच सावीला पोलीस स्टेशनमधून बाहेर काढलेलं असतं आणि धैर्याला आता असं वाटतं आता सगळं संपलंय, सावीचा त्रास संपला आणि सावीवरती जे काही गुन्हा दाखल झाला होता तो सुद्धा आता संपुष्टात आलाय। परंतु मित्रांनो घडतं काहीतरी भलतंच। दामिनी हिने एक मोठा जबरदस्त असा डाव खेळलेला असतो। सावीला पुन्हा अडकवण्यासाठी पैसे देऊन तिने एका मोठ्या वकिलाला हायर केलेलं असतं। दामिनी एका खूप मोठ्या आता पोचलेल्या वकिलाला हाताशी घेते आणि त्या वकिलाच्या हातात सावीच्या विरोधात स्ट्रॉंग असा प्रूफ देते, एव्हिडन्स देते। हा पुरावा इतका खोटा आणि बनावट असतो, परंतु तो इतक्या स्मार्ट पद्धतीने सादर करतो तो वकील मित्रांनो की आता सावी सुद्धा हादरून जाते आणि कोर्टात सावीला असं वाटतं की आता माझं आयुष्य संपलंच आहे। त्यामुळे सावीला पुन्हा जेलमध्ये टाकलं जातं मित्रांनो। आता आपण बघतोय तर काही दिवसांनी सावीला आता हायकोर्टात आणलं जातं। सावी कोर्टात उभी राहून जज समोर स्वतःची जी काही बाजू आहे ती मांडत असते। परंतु मित्रांनो आजचा सीन एवढा जबरदस्त इथे नाही संपत तो। सावीच्या आवाजात जी भीती आणि डोळ्यात अश्रू, सावी रडत नाही पण तिच्या डोळ्यात तिचं दुःख दिसून पडतं आणि तिच्या शब्दात तिचा आत्मविश्वास असतो। आणि तेवढ्यातच आपल्याला पाहायला मिळतं की धमाकेदार एंट्री करत धैर्य कोर्टामध्ये येतो। धैर्याला सावीवर होणारा अन्याय अजिबात सहन होत नाहीये। तो सावी समोर येऊन म्हणतो, सावी अजिबात काळजी करू नकोस, या सगळ्या प्रकरणातून मी तुला बाहेर काढणार आहे, तू प्लीज काळजी करू नकोस। आणि मित्रांनो इकडे दामिनी, भास्कर, विलास, इरा, दया, मामा सगळेच कोर्टामध्ये उपस्थित असतात। त्यांना वाटतं सावी काही आता सुटायची नाहीये, कारण की मित्रांनो तो वकील इतका काही मोठा नावाजलेला असतो की त्याने जजला सुद्धा मॅनेज केलेलं असतं। दामिनीने सावीला आता इकडे पाहून स्माईल केलेली असते आणि डोळ्यांनीच ती आता खुणवते, आता बघ तुझं कसं करते मी। आता सावीचा हा श्वास थांबतो पण धैर्य तिच्या बाजूला उभा राहतो। तर मित्रांनो त्याच्यानंतर सावी निर्दोष आहे की नाही हे आता सिद्ध करण्यासाठी धैर्य कोर्टात म्हणतो, माझ्याकडे असे काही पुरावे आहेत ना जे या केसचा पूर्ण निकाल बदलून टाकतील। धैर्याकडे एक असा गुप्त साक्षीदार असतो जो सगळ्यांसमोर सांगणार आहे की सावीवर लावलेला हा फेक पुरावा आहे, हे सगळं दामिनीने पैसे देऊन घडवून आणलेलं आहे। हे जे काही वकील आहेत आणि सोबतच काही लोक या कटामध्ये आहेत, त्यामुळे कोर्टात एक वेगळीच खळबळ उडते मित्रांनो। धैर्य CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड, पैशांचा पुरावा दाखवणार आहे, त्यामुळे वकील सुद्धा अडकू शकतो। दामिनी आता पहिल्यांदाच घाबरली आहे, तिला वाटतं धैर्य माझाच गेम माझ्यावर आता पलटवणार की काय। धैर्य कोर्टात म्हणतो, जज निष्पक्ष नाहीये आणि मग केस दुसऱ्या जजकडे जाऊही शकते, सावी सुटेल। पण दामिनी शेवट आता तिचं काय नेमकं घाणेरडा प्लॅन करणार आहे ज्यामध्ये सावीच्या कुटुंबावर आणि धैर्यवर ती वार करू शकते। तर मित्रांनो आता पाहायचं आहे हेच, धैर्य खरंच सावलीला या प्रकरणातून बाहेर काढणार का की दामिनीचा शेवटचा डाव सगळं उद्ध्वस्त करून टाकणारे। पुढचा भाग प्रचंड धक्कादायक असणारे मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो। या मालिकेचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।